आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला बरेचदा वाटतं की आपण सकारात्मक असावं, आनंदी राहावं, त्याने आपलं आयुष्य वाढतं आणि बऱ्याच अशा गोष्टी की ज्याने आपण आपलं जीवन सहज आणि सुंदर करू शकतो. पण अनेक मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो आणि बरेच असे रील्स पाहतो, आत्ताच्या काळात पुस्तकंही वाचतो, पण तरीसुद्धा आपण खरंच सकारात्मक असतो का, हा आपण प्रत्येकाला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. तर आज अशाच व्यक्तीला आपण खास भेटणार आहोत की रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक राहण्याचं रहस्य नेमकं काय आहे. नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सकारात्मक नुसतं राहण्यापेक्षा आपला दृष्टिकोन कसा सकारात्मक असला पाहिजे याविषयी बरंच काही. चला तर मग माझ्याबरोबर खास त्या व्यक्तीला भेटण्यासाठी. आपण अनेक जण या सरांना ओळखतही असू, पण मी खास वेगळी ओळख करून देण्यापेक्षा सरच आपली ओळख करून देतील. नमस्कार. जंगम मॅडमच्या निमित्ताने या चॅनलवर येण्याचा योग आला की माझं भाग्य. मी डॉक्टर धनंजय देशपांडे. विविध व्यवसायातून माध्यमातून लोकांमध्ये मी असतो. माझं तसा बायोडाटा सांगण्यात पॉईंट नाही आहे. लेखक आहे, पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, टुरिझम कंपनी आहे, माझी ॲड एजन्सी आहे, हॉटेल लाईनमध्ये आहे, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशनची कामं करतो, फॅमिली काउन्सिलिंग म्हणून पण काम करतो आपण. असं विविध स्तरावर काम आहे. पण बेसिकली लोकांना निराशेपासून दूर नेण्यासाठी काय करता येऊ शकतं ह्याच्यावर माझं जरा काम जास्ती आहे, कारण मानसशास्त्राचा अभ्यास झाल्यामुळे. त्याच्यानुसार मग मी माझ्याकडे येणाऱ्या लोकांना त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे सांगताना कुठलीही थिअरी सांगत नाही, प्रॅक्टिकली घडलेल्या गोष्टी फक्त त्यांना सांगतो आणि त्यातले 80% तर माझ्याच जीवनात घडलेल्या सांगतो, जेणेकरून त्याचे विटनेसेस आजूबाजूला माझ्या पुण्यातले मी सांगू शकतो की या माणसाला जाऊन भेटा, तो या कथेचा तो सूत्रधार आहे. आणि मग लोकांना कळतं की सिनेमॅटिक लाईफ प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण आपण त्याला तमाशा म्हणतो. माझ्या आयुष्याचा तमाशा झाला आहे, पण तो सिनेमा असतो, तो तुम्ही बघता कसं त्याच्यावर डिपेंड आहे. आज 2-3च घटना सांगेल वेळेच्या अभावी की ज्या माझ्या आयुष्यात तुमच्या आयुष्यातही घडलेल्या आहेत, तशाच माझ्याही आयुष्यात घडलेल्या आहेत आणि तुम्हाला ते रिलेट करतील की हां तुमच्या आयुष्यात हे एकदा कधीतरी घडलं आहे. आणि ते माझ्या आयुष्यात घडलं, पण मी नंतर त्याला टर्न काय दिला की जेणेकरून आज मी तुमच्या समोर आलो आहे. नाहीतर एकेकाळचा पत्र्याची पेटी, खिशात 50 रुपये आणि त्या पत्र्याच्या पेटीमध्ये 2 ड्रेस घेऊन 40 वर्षापूर्वी पुण्यात आलेला धन्या नावाचा आज डॉक्टर डी होऊ शकतो. अमेरिकेतल्या विद्यापीठाकडनं डॉक्टरेट जाहीर होऊ शकते. तर हा प्रवास कसा होऊ शकतो, तर तुम्ही कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायला शिका. मी सांगतो नेहमी, वादळ जे येतं ना, तर ते वादळ सगळे लोक म्हणतात की नुकसान करतं. नाही, तो तुमचा समोरचा रस्ता स्वच्छ करत जात असतं. आधीचा साठलेला कचरा वादळ आल्यानंतर दूर भिरकावला जातो आणि तुमचा स्पष्ट मार्ग दिसतो. म्हणून एखाद्या जीवनामध्ये दुर्घटना घडली, काही वाईट घडलं, तर त्याला वादळ म्हटलं जातं. माझ्या आयुष्यात वादळ येऊन गेलं, अरे पण त्याच्यामुळे तुझं आयुष्य जास्ती स्पष्ट झालं की हे करायला नाही पाहिजे होतं, ते आपण केलं म्हणून तर वादळ आलं. आता मार्ग स्वच्छ झाला की नाही, असं बघायला शिकलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश हा आहे की जे तुम्हाला संकट वाटतं ते संकट नसतं, संधी असते. असं आपण म्हणतो की अनुभवाने माणूस समृद्ध होतो आणि समृद्ध झालेली ही व्यक्ती आज आपल्या बरोबर आहे आणि असे खूप छान छान अनुभव आहेत. मी तर ज्या वेळेस भेटले, प्रत्येक इथलं ते त्यांचं ऑफिस आहे, इथे प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळी सकारात्मकता आणि काहीतरी शिकवून जाणारी गोष्ट नक्की आहे. आणि आज हीच मला तुमच्या सर्वांसमोर आणायची आहे. सर, तुमचे जे काही अनुभव आहेत की ज्याच्यातून आपण सकारात्मकता घेऊ शकतो. सकारात्मकता म्हणजे फक्त विचार नाही किंवा तो दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन नेमका काय असावा प्रत्येकाने, तो दृष्टिकोन तुम्ही सांगतो. सोपं उदाहरण सांगतो. हातावरती इंग्लिशमधला मी 9 काढला, 9 आणि समोरच्याला दाखवला तर तो म्हणणार 6 आहे. त्याचा बघण्याचा दृष्टिकोन सुरुवातीलाच कमी असतो. मी काढलाय 9, मला जायचंय पुढं, हे माझ्या मनाने ठासलंय म्हणून मी 9 वर आहे आणि समोरचा मात्र त्याला 6 समजतोय. सायकोलॉजी आहे.
हो. बरं मी 6 काढला असता तर त्यांनी 9 बघितला असता तर त्याची प्रगती झाली असती. हेच तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे. जसं मी लॉकडाऊनचं उदाहरण सांगितलं की ते 6 नाही आहे, ते 9 आहे. तर तसं प्रत्येक घटना मी म्हणालो की थेअरी सांगत नाही, मी माझ्या आलेल्या लोकांना, पेशंटला सुद्धा, काउन्सिलिंगला आलेल्या कथा सांगतो ज्या घडलेल्या आहेत. एक कथा आठवली तुम्ही म्हणालात म्हणून, तुमच्या आयुष्यात जवळपास प्रत्येकाचे एकदा ना एकदा तरी पैसे हरवतात, पाकिट मारलं जातं, पर्स हरवली जाते, पैसे चोरीला जातात. एकदा ना एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात घडलंय. माझ्या आयुष्यात एकदाच घडलं, पण घडलं. तो किस्सा असा आहे, मुंबईला 88 साली आमची चित्रकलेची लास्ट इयरची परीक्षा असायची. जे स्कूल ऑफ आर्ट आमचं सेंटर होतं आणि 8 दिवस परीक्षा चालायची. 8 दिवसासाठी लागणारे 250 रुपये कसे बसे गोळा करून आम्ही ते पोचलो होतो, 3-4 मित्र मिळून. आणि ज्याची त्यांनी आपापल्या ओळखीच्यांकडे सोय केली होती. माझी सोय एका भावाच्या ओळखीने सायन म्हणून आहे तिथं केली होती, राहण्याची फक्त, जेवणासाठी बाहेर. तर आम्ही गेलो. पहिल्या दिवशी स्टेशनवर उतरलो आणि लक्षात आलं की माझं पाकिट मारलं गेलं पहिल्याच दिवशी. आता पुढचे 8 दिवस काढायचे कसे? परत जावं तर 4 वर्षाची मेहनत वाया जाणार, परीक्षेलाच बसता येणार नाही. माझं आणि वय वर्ष माझं किती होतं? 19. धडपडून म्हणजे डोळ्यासमोर काजवे आले, कारण घरातनं खूप प्रयत्नाने मी इथं आलेलो होतो. आता जर मी नापास, म्हणजे पुण्यात आलो जेव्हा, तेव्हा मी तिकडच्या विभागात, औरंगाबाद विभागात दुसरा आलेलो होतो ड्रॉइंगमध्ये. आणि कलेक्टर वगैरे लोकांनी मला पत्र दिली होती की हा होतकरू गरीब मुलगा आहे, त्याला जमेल तशी मदत करा. अशी 32 पत्र घेऊन मी पुण्यात आलो होतो. आणि 4 वर्ष धडपडून मी स्ट्रगल करून ते शिक्षण घेत होतो की मला पुण्यात नामांकित चित्रकार व्हायचं. ते सगळं स्वप्न एका क्षणात ते पाकिट मारलं गेलं आणि चक्कर आली मला. स्टेशनवर बाहेर आलो तसंच थोडासा धडपडत, तर व्हीटीच्या बाहेर पाणीपुरीवाला भैया आहे, म्हणजे तेव्हा होता, आताच माहीत नाही. तर तो, त्याला काय कळलं माहीत नाही, तो म्हणला, त्यांनी थोडक्यात त्याच्या हिंदीत विचारलं काय झालं काय नाही. मी सांगितलं असंच झालं आहे. त्यांनी त्या काळात मला 10 रुपये दिले. तो म्हणाला तुझा भाऊ जो मी सांगितलं त्याला की माझा एक लांबचा भाऊ राहतो दादरला बँकेत कामाला, एवढंच माहिती आहे. तर तो म्हणाला की ठीक आहे, हे 10 रुपये ठेव, 5 रुपये जायचे आणि भाऊ नाही भेटला तर 5 रुपये घेऊन ये, परत यायला तुला उपयोगी पडतील. मी गेलो, त्याप्रमाणे भाऊ भेटला दादरला. माझा भाऊ असतो BR देशपांडे, तेव्हा मॅनेजर म्हणून होते. तो भेटला आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं, माझा अवतार बघितला आणि काही विचारलं नाही, शांतपणे म्हणाला पाकिट मारलं का, एवढंच बोलला तो. मी म्हणलं हां. किती होते? म्हणलं 250. काही बोललं नाही. ड्रॉवर उघडला त्याने, त्याच्यात वॅलेट होतं त्याचं भावाचं, काढले 250 रुपये माझ्या हातात दिले. पटकन जा, पेपरला उशीर करू नको जास्त. आमचा एक पेपर 3 दिवस चालतो, त्याच्यामुळं असं कट टू कट नसतं टायमिंग त्याचं. आलो धावत स्टेशनवर आलो, व्हीटीला आमच्या परीक्षेच्या तिथे, आणि तो भैयाला भेटलो. आवर्जून त्याला 5 रुपये त्याचे राहिलेले परत दिले. म्हटलं मला पैसे मिळालेत, आता मी 245 मध्ये 8 दिवस काढू शकतोय. तर तो म्हटला 8ही दिवस काही वाटलं तर माझ्याकडे ये, रडायचं नाही म्हटलं, कारण मी त्यावेळेला रडत बसलो होतो. माझं सगळं 4 वर्षाचं सगळं येत होतं. मग नंतर यथावकाश मी पासआउट झालो, नोकरी लागली, पहिला पगार आला. आवर्जून भावाला विचारलं की पत्ता पाठव, मला मनी ऑर्डर करायची. तर तो म्हणला असू दे, मला परत नको करू. तुझ्याकडं असं कोणी जर नंतर अडचणीत आला असेल मदतीला तर ते 250 रुपये त्याला दे, आणि त्याला हेच सांग की तू पुढच्याला दे, ही साखळी चालू ठेवा. त्याच्यातनं आज असं उभं राहिलेलं आहे. सुमारे 200 विद्यार्थ्यांचं आपण विविध मार्गाने मदत करत असतो, शालेय उपयोगी. त्या 200-250 रुपयातनं आज 200 मुलं वर्षाचे व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. आमची NGO आहे एक DD क्लब म्हणून, त्याच्या माध्यमातून. आता पाकिट मारलं गेलं, सगळ्यांचंच जातं. मी त्याच्यातनं काय घेतलं, आणि तुम्ही जे करायचं ठरवतात चांगलं घ्यायचं, त्याच वेळेला तुम्हाला माणसं पण तशीच भेटतात. पंढरीच्या वारीत जर तुम्ही गेला तर तुम्हाला वारकरीच भेटणार, अतिरेकी नाही भेटणार. तिथं चांगली माणसं चांगल्या माणसांच्या प्रवाहात आपोआप सामील होतात. असा तो किस्सा होता. असे तर किस्से खूप आहेत. म्हणजे याच्यातून आपण हे शिकलं पाहिजे की नेमकं घ्यायचं काय. प्रसंग प्रत्येकावर येतात, अनुभव येतात, फक्त आपण त्याच्याकडे पाहतो कोणत्या दृष्टीने, तो दृष्टिकोन नक्कीच महत्त्वाचा.
सर असंच मग रोजच्या आता हा तर खूप आधीचा किस्सा झाला. आत्ताच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचा फेसबुक पेज वगैरे सुद्धा आहे, तेही खूप छान चालू असतं. त्याच्यावर मी सुद्धा आहे आणि पाहते तिथे खूप छान चर्चा होतात. मग आत्ता सुद्धा तुम्ही इतकं ते कसं हँडल करता किंवा ते टाइम मॅनेजमेंट नावाचा भाग असतो, तो प्रत्येकाला जमला पाहिजे. तो माझ्या आईकडनं माझ्याकडे आलेला आहे. मी माझी आई अशिक्षित खेड्यातली, पण एकाच वेळेला तीन चूल होती. चूल म्हणजे 3 ठिकाणी चूल पेटली जायची, असं ते आयलं वैलं आणि मध्ये चूल असं होतं. आयल्यावर भात ठेवला, वैल्यावर वरण ठेवलं आणि मधल्या चुलीवर भाकरी तवा ठेवला. एकाच वेळेला ती तिन्ही कामं करायची. त्याच गोष्टी ते सगळ्या अशा एकात-एक करायचे. ते मी शिकत गेलो आणि टाईम मॅनेजमेंट मला बऱ्यापैकी लहानपणापासून जमायला लागलं. मी साधं उदाहरण माझ्या वॉलवर मी सगळं सांगू शकत नाही, पण तुम्हाला ज्यांना कोणाला इच्छा आहे डॉक्टर धनंजय देशपांडे सर्च करा फेसबुकला. माझ्या ह्या सगळ्या स्टोरीज, रिअल स्टोरीज तिथं आहेत. चष्मा ज्यांना आहे, मला तर चष्मा नाही, हा 0 नंबरचा आहे. एका कंपनीसाठी मी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घालतो. पण ज्यांना चष्मा आहे ते आयुष्यभरात एकूण 1.5 लाख रुपये वाया घालवतात चष्मा शोधण्यामध्ये. हे मी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. त्याचा उपाय फक्त 8,000 रुपये. ते कसं? तो कसा आहे ते आता खूप मोठी स्टोरी आहे. ॲक्च्युअली तुम्ही तुमचं महिन्याचं उत्पन्न माहिती आहे, 1 लाख रुपये आहे समजा. चष्मा तुम्ही दिवसातनं किमान 2 वेळेला हरवता, म्हणजे शोधता. कुठे ठेवलाय म्हणजे 2.5 मिनटं 5 मिनटं धरा मिनिमम तुमचे जातात. तुमचा 1 दिवसाचा पगार किती काढता येतो त्याच्यावरून 5 मिनटाचा पगार काढता येतो. 5 मिनटाचा पगार गुणिले 30 दिवस गुणिले 12 महिने असा काढला तर 26,000च्या आसपास वर्षाचा वेळ जातो साधारण. जर तुमचं 50 ते 1 लाखाच्या आसपास उत्पन्न असेल तर, आणि असं 10 वर्षाचं काढलं तर ते 1.5 लाख रुपये होतं. चष्मा शोधण्यामध्ये तुम्ही 1.5 लाख वाया घालवता, ही फॅक्ट आहे. आणि मी त्याच्यावर शोधलेला उपाय असा आहे, मी 8,000 रुपये म्हणजे कसा 4 खोल्याचं घर असतं, प्रत्येक खोली 2-2 हजारचा एक चष्मा ठेवून द्या. त्याला आळस म्हणता येत नाही. आता काही जण काय म्हणतील, वस्तू जागच्या जागी ठेवली की हे पैसे पण नाही वाया जाणार. ते 10% लोक आहेत, ते क्लास लोक आहेत, त्यांना दंडवत आहे माझा. पण आय एम टॉकिंग अबाउट मास पीपल. जास्तीत जास्त मास पीपलमध्ये काय आहे तर ह्या गोष्टी आहेत. क्लास लोकांना सलाम आहेच आहे ना, पण ह्या 90% लोकांसाठी काय आहे, त्यांच्यासाठी मी आहे. 8,000त मी उपाय देतो. प्रत्येक रूममध्ये 2,000चा चष्मा ठेवा, तुमचा चष्मा शोधण्याचा प्रश्नच मिटला. आणि मी हे दाखवलंय मॅडमला. माझ्या इथं सुद्धा ऑफिसमध्ये बसलोय आपण, माझे प्रत्येक रूममध्ये चष्मे आहेत तिथे. म्हणजे सांगण्यापुरतं असं नाही आहे, करता येतं टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटवरनं आठवलं, मी एकदा एका BBC ची मुलाखत चालू होती, म्हणजे त्यांनी माझी मुलाखत घेत होते. त्याच वेळेला त्यांना म्हणलं होतं मी शार्प संपणार असेल तर देतो, कारण त्याच्यानंतरचं माझं दुसरा लॉट एक दुसरा माझा नावाचं चॅनल आहे त्याला दिलेलं आहे. ते म्हणले मग दोन्ही कशी काय मॅनेज केली तुम्ही? म्हणजे टाईम मॅनेजमेंट. तुम्ही ज्या सेकंदाला थांबणार आहात त्या दुसऱ्या कॅमेरामॅनला सांगितलं होतं 1 मिनिटाचा मला फक्त गॅप द्या शर्ट बदलण्यासाठी, थोडं मला पुरतो 1 मिनिटाचा. आता तुम्ही म्हणाल की ऑफिसमध्ये 1 मिनिटात कसं, तर माझं जिथं जेवढी घरं जेवढे ऑफिस आहेत तिथं सगळीकडे माझे ड्रेस आहेत, वॉर्डरोब आहे, तिथल्या वापराचं मोकळा व्हायचं. हे टाईम मॅनेजमेंट. तेवढ्यासाठी मला उठून घरी नाही जायला लागत, सगळं माझं प्रत्येक ठिकाणचं सगळा सेटअप रेडी. त्याच्यामुळे ते जमलं. एक धमाल किस्सा आहे तुम्ही म्हणाला दैनंदिन रोजच्या, हे जुने किस्से आत्ताच्या काळातला घडलेला, लेटेस्ट घडलेला एक किस्सा सांगतो. घटना तुमच्या आयुष्यात घडते, तीच माझ्या आयुष्यात घडते, पण मी त्याला टर्न वेगळा देतो. सारसबाग अनेकांना माहिती आहे, पुण्यातली सारसबागेतला गणपती माहिती, अनेकांचं श्रद्धास्थान असलेला. आता माझ्याबरोबर एक ती मुंबईची आलेली मैत्रीण, ती म्हणली की यार मला सारसबागेला जायचं, दर्शन घ्यायचं. चल की म्हटलं, त्याच्यात काय एवढं. 7ची वेळ होती संध्याकाळची, आम्ही गेलो. आरतीची वेळ असते संध्याकाळी 7ची. आरती वगैरे झाली, मी आपलं शांतपणे उभा असतो, बाप्पाला गप्पा मारतो. मी बाप्पाशी माझी पोस्ट आहे, आणि अक्षरशः मी गणपतीशी गप्पा मारतो मित्र म्हणून. त्याला जोपर्यंत तुम्ही मित्र करत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलची भीती कमी नाही होणार. तुम्ही चतुर्थीला उपवास मोडला की त्याचा ताप होतो, त्याचा शाप होतो, काही नसतं होत. तो त्याच्या जागी निवांत आहे, तुमचं कर्मा रिटर्न आहे तुम्हाला. एवढं मला माहिती आहे. त्याच्यामुळं मी अगदी मित्रासारखं बाप्पा मी आलो रे असं मनात म्हणून जात असतो. देवळात सुद्धा बाप्पा पण मला असं नकळत हसल्यासारखा भास होतो, कारण मी त्याला सांगतो हात जोडून, बाबा रे मला तू दिलेले हे 2 हात
आणि एक मस्तक, त्याला आम्ही म्हणतो एक दोन हस्त आणि एक मस्तक मला पुरेसं आहे. आम्ही गेलो, मग तिने ती परडी रेग्युलर ते नारळ बिरळ हे सगळं घेतलं होतं, पूजेची थाळी, आणि ती पुजाऱ्याला दिली, तिने मनोभावे दिली. पुजाऱ्याने घेतली आणि ते प्रसाद वगैरे ठेवला, पायाशी ठेवलं, आणि त्यातले 2 प्रसाद रिटर्न म्हणून पुजाऱ्याने त्यांना आणि नारळ दिलं. तिने घेतलं ते आणि फेरी मारतो ना तशी एक फेरी मारून झाली. परत गणपती समोर आल्यानंतर तर पुजारी मंदिरातला गाभाऱ्यातला त्याने हात केला, मी ओळखत नाही, त्यांनी मला हात केला आणि म्हणलं इकडे या, इकडे या असं करून गाभाऱ्याकडे बोलवलं. आम्ही दोघंही गेलो. त्यांनी गणपतीच्या पायाजवळचं कमळ, एक नारळ, पेढ्याचा बॉक्स, 2-3 असे फुलं मोठी, आणि हे सगळं एका परडीत भरून माझ्या हातात दिलं. मी म्हणलं काय? ते म्हणलं प्रसाद आहे देवाचा, घेऊन जा. म्हणलं बरं. घेऊन आलो बाहेर. ती माझी माहिती वैतागली, तू काही करत नाही, उपवास तापास काही करत नाही, चतुर्थ्या करत नाही, काही नाही, आणि तुला बरं मिळतं आणि मला मिळत नाही, मला रांगेत जाऊन पण मिळत नाही. म्हणलं हे बघ, तू त्याच्यात बघतीये, मी तुझ्यात देव बघतोय. माझा गुरु एकच, गाडगे बाबा. तो म्हणतो माणसात देव बघा, बाकी काही नाही केलं चालतं. आणि मी तुला घेऊन आलो की नाही, तुझी इच्छा पूर्ण केली की नाही, गणपतीपर्यंत आणायची, तुला आनंद झाला की नाही, माझी सेवा रुजू जाईल, मला वेगळं काही गरज नाही. आणि मग आम्ही चप्पल स्टँडवर आलो. तिथं चप्पल असतं ना सोडायला, ते चप्पल घेण्यासाठी आलो. आणि मी माझ्या हातातलं नारळ आणि पेढे ते चप्पलवाल्याला दिले. तो म्हणला, साहेब आज चतुर्थी अंगारकी आहे काहीतरी, तर तुम्हाला मोठा प्रसाद मिळाला आरतीचा, भाग्यवान आहात, मला का देताय, घरी घेऊन जा. नकोय मला. काय होतं म्हटलं, ते त्या वाक्य त्याला सांगितलं, ते तुम्हाला सांगतो आज. ज्याला जे नकोय त्याला ते आपण देतो, आणि ज्याला जे हवंय त्याला आपण ते देत नाही. गणपतीला पेढे नारळ काही नकोय त्याला आपण ते देतो, आणि ज्याला चप्पल स्टँडवाले चप्पल नकोय त्याच्याकडे आपण चपला ठेवतो. मी फक्त उलट केलं, नावाचीच माझी पोस्ट आहे. गणपतीला फक्त नमस्कार केला आणि ते चप्पलवाल्याकडं तिथलं मिळालेलं नारळ आणि पेढे दिले. त्याला तो म्हणला प्रसाद आहे. म्हटलं तू नारळ समजून घेऊन जा आणि घरी जाऊन नारळ चटणी करून खाऊ घाल, पेढे चॉकलेट समजून मुलांना खाऊ घाल, संपला विषय. बघण्याचा नजर कशी आहे तुमची. तुम्ही त्याला प्रसाद म्हणा. ते एक गुरु सिनेमात डायलॉग आहे बघा, ते मिथुन चक्रवर्तीचा. ऐश्वर्या राय हटून बसते प्रसाद देताना सत्यनारायणाचा, तर तो म्हणतो की मैं भगवान को नहीं मानता. ती म्हणते ठीक आहे, फिर इसे शिरा समज के खा लीजिएगा. बघण्याची नजर बदला, भावना पण सांभाळली जाते आणि मार्ग पण निघतो, तुमची प्रगती होते. मी माझे अपयश सुद्धा जाहीरपणे सांगितलेले. मी मगाशी त्या बोललो कॅमेरामनला, 10वीला बोर्डात आलेला मी, 12वीला नापास पण मीच झालेला आहे, आणि ह्याची माझी पोस्ट आहे. नापास झालं म्हणजे जग संपत नसतं. उलट आज तिला म्हटलं मी की तू आज नापास होता, पण तरी आज तू मुलाखत घ्यायला आली की नाही. नापासाचा आणि यशाचा काही संबंध नसतो. तसंच हार्ट अटॅकचं काय होतं, वर्क प्रेशर हल्ली घेतात लोक, माइंडसेट प्रेशर घेतात, प्लस फायनान्शियल प्रेशर आहेत, प्लस रिलेशन प्रेशर्स आहेत की आई दिवसभर बाबांना भेटत नाही, बाबा दिवसभर आईला भेटत नाही, दोघं मिळून आम्हाला भेटत नाहीत, आणि आईबापाचं दुःख असतं की पोरं आम्हाला भेटत नाही. हे सगळंच प्रेशर 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 चाललं आहे. तुम्ही बघा नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट जे स्वयंपाकात जे आलेत ते सुद्धा सगळे क्रशर प्रेशर असेच आहेत. आधीच्या सारखा हळूवार पाटा वरवंटा नाहीच आहे, भुर्र भुर्र सकाळपासून चालू आहे. अटॅक होण्यासाठी हे सगळं कारणीभूत आहे. प्लस तुमची चुकीची आहारशैली आणि जीवनशैली, रात्री उशिरापर्यंत काम करणं, मग 12-1 वाजता झोपणं आणि सकाळी 8-8:30ला उठणं, मग तिथून सगळं. मीही एकेकाळी हीच चूक केली. 40व्या वर्षी आयुष्याच्या पीक पिरियडवर करिअरमध्ये होतो. मला एकाच वेळेला घर, फ्लॅट, ऑफिस सगळं करत होतो. त्यामुळे ते सगळं पूर्ण उभं करण्यासाठी धावत होतो. म्हणजे त्या काळामध्ये सगळ्यांना माहिती, माझ्या जवळच्यांना, डेली 20 तास मी काम करत होतो कमीत कमी. आणि असं 3-4 वर्ष सलग चालू होतं माझं. फक्त झोपायला 3 तास, 1 तास आवरायला, 20 तास कामाला. व्हायचा तोच परिणाम झाला. वेळच्या वेळेला जेवण नाही, विश्रांती नाही, काही नाही. ॲसिडिटी वाढली. ॲसिडिटी एवढी वाढली की त्याचे खडे झाले पोटातल्या पोटात, ॲसिटोन म्हणतात त्याला, आणि ते खडे बारीक मिलीग्रॅममधले छातीत गेले, फुफ्फुसात अडकले, आणि हार्ट अटॅक आला सिव्हिअर. आणि पुणे हॉस्पिटल म्हणून आहे इथं, तिथं ICUमध्ये ॲडमिट करायला लागलं. मला नेहमी मी सांगतो, वारीमध्ये माऊलीच भेटतात. तुम्ही कसे आहात तर तुम्हाला माणसं चांगलीच भेटणार. तिथेही सुदैवाने डॉक्टर जगदीश हिरेमठ मानांकित व्यक्ती आहेत, तर ते भेटले मला.
आणि ते म्हणाले की अँजिओग्राफी प्लास्टी वगैरे महाग प्रकरण आहे. तेव्हाही महाग होतं, आता तर अजून महाग आहे. तर तुला झेपणार आहे का, परवडणार आहे का, मला शक्य आहे का म्हटलं. 1000-1200 रुपये निघतील फार तर माझ्याकडे, एवढे कुठून 2.5-3 लाख कुठून आणू. ते म्हणले मग मी आत्ताच अमेरिकेतनं आलो आहे, एक संशोधन तिथं बघून आलो आहे, प्रयोग करू शकतो मी. पोटात 10 इंजेक्शन घ्यायला लागतील, मग तुझं ते ॲसिटोन खडे विरघळून जातील. प्रॉब्लेम एक आहे म्हटले की त्रास खूप होतो त्याचा, सहन करशील का. म्हटलं करतो. ते सहन केलं आणि विदाऊट एनी फाडाफाडी व्यवस्थित बाहेर आलो. बाहेर येताना त्यांनी मला 3 महिन्याचा कोर्स लिहून दिला होता गोळ्यांचा, औषधांचा, आणि हे वापरा आणि 3 महिन्यांनी या फॉलोअपला. मी आलो घरी. त्याच वेळेला वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसचे अध्यक्ष, प्रचंड नामांकित व्यक्ती महेंद्र शर्मा मला भेटायला आलेले. त्यांनी हे सगळं बघितलं, म्हणले फाईल वगैरे बघितली आणि ते म्हणाले की एक सुचवू का, काम करणार का, ही फाईल माळ्यावर टाकून द्या, काहीच नादाला लागू नका याच्या, मी सांगतो तेवढं काम करा आणि तुम्ही याच्यातनं बाहेर या. त्यांनी काय सांगितलं ते एका मिनिटात तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, रेसिपीज सांगतो. म्हणजे मी शेफ पण आहे हॉटेल लाईनला असल्याने, मी विविध शेफ, आपल्या खवय्यगिरीवर एक एपिसोड करू नंतर, म्हणजे कमीत कमी मटेरियलमध्ये जास्तीत जास्त छान कसं बनवायचं. तर ते रेसिपी अशी आहे, मला ते डॉक्टर शर्मांनी सांगितलेली. त्या काळात मिळणाऱ्या 5 भाज्या, म्हणजे 2 पालेभाज्या आणि 3 फोडी भाजी म्हणतात, काय म्हणतात त्याला ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल गाजर, टोमॅटो, बीट, फळभाज्या, हे 3 घ्यायच्या आणि त्या काळात मिळणाऱ्या 2 पालेभाज्या घ्यायच्या. पालक असेल, काही जी काही असेल ती घ्यायची. ती स्वच्छ धुवून घ्या. बारीक फोडी भाज्या ज्या आहेत त्या किसा आणि पालेभाज्या बारीक चिरा आणि हे सगळं मिक्सरमध्ये टाका. त्याच्यामध्ये सिंधी लोण थोडं चवीला, जिरे थोडेसे, काळे मिरी 1-2 एवढं टाका आणि ते क्रश करा. थोडं पाणी टाकून भरपूर क्रश करा. तो तयार होतो मिक्सचर, ते पेस्ट टाईप. तर ती मग तुम्ही पांढऱ्या शुभ्र कापड्यात घेऊन कॉटनच्या पिळा, वस्त्र पिळायची. खाली साधारण तुम्ही 5, म्हणजे एकच घ्यायचंय. 1 काकडी, 1 गाजर, 1 टोमॅटो, जुडी घेतली असेल पालकची पेंडी तर अर्धी, एवढ्याची रेसिपी सांगतोय मी, दिवसाची एवढीच. तर त्याचं एक मध्यम स्वरूपाचा ग्लास, फुलपात्र म्हणतो तेवढं भरून त्याचं तयार होतं. ते रोज सकाळी ब्रश करून झाल्यावर प्यायचं. आणि तो जो राहिलेला किस असतो तो फेकून नाही द्यायचा. त्याचं थालीपीठ करायचं, म्हणजे भाकर, ज्वारी आणि गहू मिक्स करायचे, थोडं चवीला बेसन पीठ टाका, त्याच्यात हे सगळा किस राहिलेला मिक्स करा. त्याचे 2 थालीपीठं होतात. ते चांगल्या तुपावर भाजून घ्या आणि ज्यूस पिऊन झाला, थोडा 10 मिनिटाचा गॅप द्या, ते थालीपीठ खा. तुम्हाला 2 वाजेपर्यंत दुपारी भूक लागत नाही. आणि हे 3 महिने मी केलं. आणि योगासनं अर्धा तास, प्राणायाम अर्धा तास, सकाळी. आधी ते करा, मग ब्रश करा, ज्यूस प्या, 15-20 मिनिटांनी ते थालीपीठ खा. एवढीच रेसिपी आहे, तुम्हाला हार्ट अटॅकपासून बाहेर ठेवेल. परत हीच फक्त सगळी दिनचर्या फॉलो केली आणि 6 महिन्यांनी गेलो. डॉक्टरने क्लीन सर्टिफिकेट दिलं, क्लीन चिट सर्टिफिकेट. म्हणजे आता ओके आहात, पण तरी काळजी घ्या, जिनेबिने चढू नका, धावाधावी करू नका वगैरे. मग मला राहवलं नाही, कारण मी म्हटलं की मी आयुष्यात मला प्रामाणिकपणाशिवाय दुसरं काहीच जमलं नाही. नापास झालोय तर नापास झालोय, जिंकलोय तर जिंकलोय. तर तसं माझं झालं होतं. मी डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर तुमच्याशी मी जरा खोटं बोललोय, आता माफ करा, माराल तुम्ही मला आता. ते हसले, म्हटलं काय उद्योग करून आला. म्हटलं काही नाही, तुमच्या काहीच गोळ्या घेतल्या नाही. ते उडालेत. ते म्हणले कसं काय. मग मी त्यांना थोडक्यात सगळं सांगितलं. ती माझी केस हिस्ट्री आजही तिथं बघायला मिळेल तुम्हाला, त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतली, ते आहे तिथे. सांगण्याचा उद्देश तुम्हाला माझा हा आहे, समराईज करतो आता. अटॅक मुळात तर येऊ देऊ नका. आणि समजा त्याचे सिम्पटम्स नेहमी दिसतात. जसं प्रेमात तुम्ही पडता तरुण पोरं, त्याचे सिम्पटम्स आधीच दिसतात. ती मुलगी हसतीये ते दिसतं आपल्याला, किंवा तो आपल्याकडे साठी थांबलाय, ही लक्षणं असतात प्रेम रोगाची. नंतर प्रेमात पडण्याची आणि मग लग्न करण्याची, मग नंतर हसण्याची किंवा रडण्याची. पण ही प्रोसेस आहे. तुमच्या ह्या स्टेज तशा लक्षात येतात, तशा हार्ट अटॅकच्या पण लक्षात येतात. ते लक्षणं दाखवत असतं. मलाही दाखवत होतं. ॲसिडिटी होतीये, जळजळ होतीये. मी आपलं इनोची पुडी घ्यायचो, खायचो, तेवढ्यापुरतं बरं वाटायचं आणि पुढं कामाला लागायचं. ते लक्षण सिग्नल देत असतं तुमचं शरीर तुम्हाला नेहमी, तुम्ही काय करताय ते. त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवा आणि मग तुम्हाला आयुष्यात कधी अटॅक येणार नाही, कधीच येणार नाही. याची मी लेखी गॅरंटी द्यायला तयार. संध्याकाळी झोपताना गार दूध
चमचाभर साखर टाकून प्या. येस. ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विचारांबरोबरच अनुभवाबरोबरच आपण आरोग्य हे किती व्यवस्थित जपलं पाहिजे या सगळ्यांची सांगड घालून आज सरांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. आत्ताच आपण पाहतोय जीवनशैली खूप व्यस्त तर झाली आहे, पण ती खूप मिक्स झाली आहे. मग त्याला जर सुरळीत करायचं असेल तर आजचा ही जी मुलाखत आहे ती तुम्हाला प्रत्येकाला खूपच उपयोगी पडेल. सर, आज अगदी वेळात वेळ काढून तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती आमच्या सर्वांसाठी दिलीच आणि खूप महत्त्वाचा वेळ आमच्या चॅनलसाठी दिला. त्यासाठी तुमचं अगदी मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही सगळेजण छान काम करा. असं चांगले माणसं मी पण देईल, सुचवेल तुम्हाला, किंवा माझ्याकडे नंतर आपण वेगवेगळ्या विषयांवर भेटायला येऊ. पण छान काम करा. तो वरती बसलेला असतो, तो तुम्हाला रिटर्न देतो. तुम्ही जे दिलंय तेच. आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेत ज्वारी पेरली तर ज्वारीच येणार आहे, गहू नाही येणार. तेवढं करा. नमस्कार. खूप भेटूया. धन्यवाद. भेटत राहू.